हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आदिवासी क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा, क्रांतीवीर बाबूराव सडमाके, राणी दुर्गावती या सर्व आदिवासी समाजाच्या सन्मानाकरता लढणाऱ्या महनीयांचं या ठिकाणी नमन करतो। आणि आजच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या असलेल्या मायाती उनाते यांच्या राज्यसभेवर नियुक्तीच्या संदर्भातल्या या सत्कार समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय नितीनजी गडकरी, आजच्या आपल्या सत्कार मूर्ती सन्मान्य मायाताई उनाते, आमचे सहकारी आदिवासी विकास मंत्री अशोकराव विखे, महापौर नीताताई ठाकरे, आमदार कृष्णाजी खोपडे, माजी आमदार डॉक्टर देवराव होळी, सुधाकरराव देशमुख, श्री राजेंद्रजी मरसकोल्हे, श्री विवेकजी नागभिरे, श्री आकाश मडावी, दिनेशजी शेराम, संतोषजी आत्राम, विनोदजी मसराम, प्रशांतजी कुमरे, श्याम कार्लेकर, शीलाताई मरसकोल्हे, आशाताई तुमडाम या ठिकाणी उपस्थित विदर्भाच्या विविध भागातून आलेले मायाताईंवर प्रेम करणाऱ्या सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सर्वांकरता ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की एका सामान्य कुटुंबात जन्म घेऊन जीवनामध्ये सतत संघर्ष करत, अनेक अडचणींचा सामना करत, धीरोदत्तपणे ज्यांनी आपलं नेतृत्व उभं केलं त्या मायाताई उनाते भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये राज्यसभेमध्ये खासदार म्हणून गेल्या, ही आपल्या सगळ्यांकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। मायाताईंचा प्रवास आपण सर्वांनी बघितला। खऱ्या अर्थानं एका संघर्षातनं त्यांचं नेतृत्व उभं राहिलं। आमचे मित्र चिंतामण पैलवान हे समाजकार्य करायचे, समाजाकरता अनेक आव्हानं अंगावर घ्यायचे। एका तुफानासारखे आमचे चिंतामण पैलवान होते आणि त्यांच्यासोबत शांतपणे, धीर गंभीरपणे संसार करणाऱ्या मायाताई होत्या। आणि असं त्यांनी सांगितलं की 2002 साली ज्यावेळी चिंतामण पैलवानच्या मागे मी लागलो की आपल्याला मायाताईंना उभं करायचं आहे, त्यावेळी सुरुवातीला पैलवान तयार नव्हते, पण आम्ही सगळ्यांनी चिंतामणजींना सांगितलं की मायाताईंचा शांत आणि गंभीर स्वभाव, त्यांचा संपर्क आणि तुमच्या नावाचं वलय या सगळ्या गोष्टींचा फायदा होईल आणि मायाताई चांगल्या पद्धतीनं निवडून येतील। आणि त्यानंतर चिंतामणजींनी त्याला होकार दिला आणि मायाताई पहिल्यांदा निवडणूक लढल्या आणि अतिशय चांगल्या मताने मायाताई निवडून आल्या। आणि त्यानंतर सलग 5 वेळा मायाताई या नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून आल्या। मला असं वाटतं की आपण जर बघितलं तर इतक्या मोठ्या आउटर अशा भागातनं, अतिशय अविकसित अशा भागातनं सातत्याने मायाताईंनी निवडणूक लढवली आणि लोकांचा विश्वास संपादन केला। त्या सगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नितीनजी असतील, माझ्या मागे लागून असेल, NITतनं असेल, मोठ्या प्रमाणात कामं केली। विशेषतः आमचा आदिवासी समाज ज्या भागामध्ये राहतो, झोपडपट्टीचा सगळा भाग, या भागापर्यंत विकास पोचला पाहिजे हा प्रयत्न त्यांनी केला। शबरी योजनेमध्ये ज्यावेळी शहरामध्ये घरं होत नव्हती, ग्रामीणमध्ये घरं व्हायची, त्यावेळी मायाताईंनी पाठपुरावा केला आणि शहरामध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांनाही शबरी योजनेतनं घर मिळालं पाहिजे
हा त्यांचा आग्रह आम्ही मान्य केला आणि त्यानंतर पहिल्यांदा शबरी योजनेच्या अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आदिवासी बांधवांकरता भगिनींकरता घर बांधण्याचं काम हे मायाताईंच्या पुढाकारामुळे या ठिकाणी सुरू झालं हे सांगताना मला अतिशय आनंद वाटतो. एक नगरसेवक म्हणून तर त्यांनी उत्तम काम केलंच, पण त्यांच्यावर महापौर पदाची जबाबदारी आली आणि महापौर म्हणूनही त्यांची कारकीर्द ही अतिशय उत्तम राहिली. त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही विवादात त्या कधी पडल्या नाहीत, कोणताही डाग त्यांच्यावर लागला नाही, कधीही कोणी त्यांच्याबद्दल तक्रार केली नाही. शांतपणे एक एक आव्हान महापौर म्हणून त्याला त्या सामोरं जायच्या आणि उत्तम काम करायच्या. नितीनजी त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचे. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये महानगरपालिकेची दिशा ही उत्तम राहिली पाहिजे असा सातत्याने त्या प्रयत्न करायच्या. आणि त्या काळामध्ये नागपूर शहरच नाही तर विदर्भामध्ये मायाताईंनी मोठा जनसंपर्क वाढवला. वेगवेगळ्या ठिकाणून मायाताईंना बोलवणं याचं, विशेषतः आमच्या आदिवासी समाजातनं अनेक जिल्ह्यांमधनं मायाताईंना बोलवणं याचं. आपला नागपूरचा व्याप सांभाळत असताना त्या जिल्ह्यामध्ये जाऊन तिथल्याही समाजासोबत संवाद करण्याचं काम हे सातत्याने मायाताई करायच्या. आणि म्हणूनच नागपूर शहरामध्ये महापौर म्हणून त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी चांगली लोकप्रियता त्या ठिकाणी मिळवली. किंबहुना एक नेता म्हणून त्या काळामध्ये प्रस्थापित झाल्या. त्यानंतरही पक्ष असो किंवा वेगवेगळ्या प्रकारे संघटना असो, यात अनेक पदांवर त्यांनी काम केलं. मायाताई आपल्या महाराष्ट्रापासून तर देशापर्यंत वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सातत्याने पार पाडत होत्या आणि त्या जबाबदारीमध्ये महाराष्ट्रात, देशात विविध भागामध्ये सातत्याने त्यांचा दौरा देखील होत होता. आणि अशातच मगाशी त्यांनी सांगितलं की जो देशाचा जनजाती आयोग आहे, आपल्याला कल्पना आहे की भारतीय संविधानाने आदिवासी समाजांच्या हक्काकरता केलेलं सर्वोच्च व्यासपीठ, सर्वोच्च संस्था म्हणजे अखिल भारतीय जनजाती आयोग आहे. या जनजाती आयोगावर काम करायला मिळणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ती संधी मायाताईंना मिळाली आणि त्याही संधीचं सोनं करत संपूर्ण देशामध्ये मायाताई फिरल्या, महाराष्ट्रामध्ये मायाताई फिरल्या. कुठेही आदिवासी समाजाशी संबंधित घटना घडली, अडचण आली, कुठे अन्याय झाला तर त्या ठिकाणी जायचं, सुनावणी लावायची. या आयोगाचे सदस्य म्हणून त्यांना हा अधिकार होता की राज्याच्या मुख्य सचिवापासून जिल्हाधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाला त्यांना समन करता यायचं. त्यामुळे अशा सगळ्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बोलवून आयोगासमोर उपस्थित करून अन्यायातनं मार्ग काढणं आणि अन्यायग्रस्तांना न्याय देणं हे कार्य मायाताईंनी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी केलं. आणि हे देखील खरंच आहे की त्या दिल्लीत असतानाच त्या काळामध्ये दुर्दैवाने चिंतामणराव विनाते यांचं अतिशय दुःखद निधन झालं. सर्वांना मोठा धक्का होता. खरं म्हणजे अगदी गाडीमध्ये टाकून दवाखान्यात नेण्याची वेळ देखील चिंतामण पैलवानांनी दिली नाही. आणि त्यातनं खरं तर मायाताई खूप खचल्या, पण तरी देखील त्यांनी आपलं काम थांबवलं नाही. त्या काम करत राहिल्या. मुलाचा विषय असो, जावयाचा विषय असो, अनेक प्रकारचे धक्के हे त्यांना त्या ठिकाणी सहन करावे लागले. पण या सगळ्या धक्क्यांमध्ये त्यांनी खचून न जाता, कारण आमच्यासारख्या कोणालाही त्यांना हे सांगणं सोपं आहे की तुम्ही खंबीरपणे उभे राहा, पण ज्यांच्यावर परिस्थिती येते त्यांना ती परिस्थिती समजते. आणि अशा विपरीत परिस्थितीमध्येही समाजकार्य सुरू ठेवायचं, समाजाकरता काम करत राहायचं, ही जी काही त्यांची दृढता होती त्या दृढतेनेच मला असं वाटतं की त्यांचं जे काही नेतृत्व आहे या नेतृत्वाचं वेगळेपण त्यांनी सिद्ध केलं. आणि म्हणूनच आज ज्यावेळी
देशाच्या सर्वोच्च सभागृहाचा विषय आला त्यावेळी माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी हा निर्णय केला की या सभागृहामध्ये जाण्याकरता अतिशय पात्र अशा प्रकारचं नेतृत्व हे आपल्या मायाताईंचं आहे. मायाताई खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी समाजाचं रिप्रेझेंटेशन हे राज्यसभेमध्ये करू शकतील. त्यांनी त्यांचे नेतृत्व गुण जनजाती आयोगाचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्यामुळे देशभरातल्या आदिवासी समाजाचे प्रश्न त्यांना माहिती आहेत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आदिवासी समाजाच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा या मायाताईंना माहिती आहेत आणि म्हणून त्यांनाच आपण राज्यसभेवर पाठवलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं मायाताईंनी हा देखील एक नवीन रेकॉर्ड केलाय की आपल्या राज्यातनं त्या एक प्रकारे पहिल्याच अशा प्रकारच्या आदिवासी महिला आहेत, कोण समाजाच्या महिला आहेत की ज्यांनी त्या ठिकाणी राज्यसभेमध्ये त्या आज खासदार म्हणून त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि पुढच्या काळामध्ये उत्तम प्रकारे त्या ठिकाणी काम करतील याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण इतके वर्ष मी बघतोय, गेले 25 वर्ष सातत्याने निस्वार्थ भावाने काम करणं ही त्यांची प्रवृत्ती आहे. कधी स्वतःचा विचार केला नाही तर समाजाचा विचार करायचा असा जो निस्वार्थ भाव आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. आपल्याला कल्पना आहे की आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपल्या आदिवासी समाजाकरता मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या योजना चाललेल्या आहेत. विशेषतः मोदीजींनी देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा धरती आबा योजना भगवान बिरसा मुंडांच्या जयंतीच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने त्या ठिकाणी सुरू केली. आणि धरती आबा एक अशी योजना आहे की पहिल्यांदा प्रत्येक आदिवासी गाव, प्रत्येक पाडा, प्रत्येक वाडा, प्रत्येक वस्ती या प्रत्येक ठिकाणी आमच्या आदिवासी समाजाला मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्यांच्यात नेतृत्व तयार झालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. याकरता जवळपास 80,000 कोटी रुपये हे मोदी साहेबांनी त्या ठिकाणी दिले आणि आज मोठ्या प्रमाणात हे काम देशात आणि महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. आपल्याला कल्पना आहे, ज्याचा उल्लेख आमच्या विखे साहेबांनी केला की मागच्या काळात मुख्यमंत्री म्हणून जेव्हा काम करण्याची संधी मिळाली त्यावेळी माझ्या लक्षात आलं की आमच्या आश्रमशाळा असतील, आमच्या आदिवासीचे हॉस्टेल असतील, या हॉस्टेलमध्ये एकदा हॉस्टेलची क्षमता संपली की आदिवासी मुलं शिक्षण सोडून देतात. कारण त्यांना ऍडमिशन मिळाली पण हॉस्टेलमध्ये जागा नसेल तर शहरामध्ये राहायला त्यांना कुठेही जागा नसते, परवडत नाही, नातेवाईक देखील नसतात, असले तर त्यांची ऐपत नसते आणि म्हणून शिकायची इच्छा असली तरी शिक्षण सोडावं लागतं. आणि म्हणूनच आपण स्वयंसारखी योजना त्यावेळी सुरू केली आणि सांगितलं आमच्या आदिवासी मुलांना जर त्या ठिकाणी हॉस्टेलमध्ये प्रवेश मिळाला नाही तर त्यांना राहण्याकरता, खाण्याकरता आणि भत्ता करता 60,000 रुपये हे आम्ही देण्याचा निर्णय केला. आणि मला सांगताना आनंद वाटतो की आत्ताच अशोकराव विखे यांच्या नेतृत्वात पुन्हा त्याच्यामध्ये 23,000 रुपयाची वाढ ही आता आपण केलेली आहे. त्यामुळे आता जवळपास 83,000 रुपये हे आमच्या आदिवासी मुलांना जर हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर बाहेर राहण्याकरता त्या ठिकाणी आपण देतो. त्यामुळे खूप मुलांना चांगल्या पद्धतीनं शिक्षण मिळत आहे. एवढंच नाही तर त्या काळामध्ये आदिवासी मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षण मिळावं याकरता नामांकित शाळांची योजना आपण सुरू केली. ज्या शाळांची फी 50,000 रुपये, 1,00,000 रुपये आहे अशा शाळांमध्ये आमची गरीब मुलं ही शिकली पाहिजे, त्याकरता त्यांची फी राज्य सरकार भरेल अशा पद्धतीनं आम्ही निर्णय केला. आणि मला आता आनंद वाटतो की मोठ्या प्रमाणात मुलं या नामांकित शाळांमध्ये शिकतायत. मी जवळपास 25,000 मुलं दरवर्षी या आमच्या नामांकित शाळांमध्ये शिकतायत. आणि मी अशोकराव विखे यांचं याकरता देखील अभिनंदन करेन की मध्यंतरीच्या काळामध्ये जेव्हा सरकार नव्हतं त्या काळात काही बोगस शाळा देखील या नामांकितच्या नावाने घुसल्या आणि त्यांनी याचा
दुरुपयोग करणं सुरू केलं होतं. पण आता अशोकरावांनी पुन्हा एक एक शाळेची तपासणी केली आणि ज्या शाळा नामांकितच्या नावाखाली फक्त पैसा लुटत होत्या त्या शाळांवर बंदी घालून पुन्हा चांगल्या शाळा त्या ठिकाणी आमच्या आदिवासी मुलांकरता आणण्याचं काम केलं. आज आपल्या आदिवासी मुलांकरता परदेशातली शिष्यवृत्ती आपण सुरू केली. आमची मुलं जी चांगली शिकतात, ज्यांना परदेशात ऍडमिशन मिळते पण पैसा नाही म्हणून शिकता येत नाही, अशा मुलांकरता परदेशी शिष्यवृत्तीची व्यवस्था आपण केली. आज आपले अनेक मुलं हे परदेशामध्ये त्या ठिकाणी शिकता आहेत. आपल्या कुटुंबाचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं नाव देखील मोठं करतायत. आपल्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये विशेषतः आदिवासी समाजातलं कुपोषण दूर करण्याकरता अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्यातली अमृत आहार सारखी योजना की ज्या योजनेमध्ये आमच्या ज्या गरोदर बहिणी आहेत यांना चांगला आहार मिळावा, गरम आहार मिळावा अशी योजना आपण सुरू केल्यामुळे मला सांगताना आनंद वाटतो की आज देशामध्ये कुपोषणाच्या क्षेत्रात सर्वात चांगलं काम आपल्या महाराष्ट्रात झालं आणि कुपोषण हे खूप मर्यादेमध्ये आपण आणलं. अर्थात जोपर्यंत एकही बालक हा कुपोषित आहे तोपर्यंत आपलं काम संपणार नाही. पण मला सांगताना आनंद वाटतो की देशाच्या संपूर्ण केंद्रीय सरकारने या ठिकाणी जो अहवाल प्रकाशित केला त्यात सर्वात उत्तम काम या क्षेत्रामध्ये, आदिवासी क्षेत्रामध्ये कुपोषण मुक्त करण्याचं काम हे आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने केलं. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं आपल्याला कल्पना आहे की आपली आदिवासी संस्कृती एक अतिशय समृद्ध संस्कृती आहे. या संस्कृतीचा एक मोठा वारसा आहे. विशेषतः आपला सगळा गोंडवाना प्रदेश, आपलं दंडकारण्य हा सगळा जो भाग आहे, इथे शेकडो वर्षाची आमची आदिवासींची एक त्या ठिकाणी इतिहास आहे, एक विरासत, एक संस्कृती आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की या सगळ्या भागामध्ये आमच्या आदिवासी गोंड राजांनी एक काळ असा होता की ज्या काळामध्ये एक समृद्ध अशा प्रकारची व्यवस्था उभी केली. राजवाडे तयार केले, किल्ले तयार केले, पाणवठे तयार केले, तलाव तयार केले, आमचं जल, जमीन, जंगल या प्रत्येक गोष्टीचं संरक्षण केलं. परंतु दुर्दैवाने आपल्याला कल्पना आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये काळाच्या या सगळ्या थपेड्यांमुळे आमच्या आदिवासी समाजावर मागासलेपण आलं. पण आज तोच आदिवासी समाज एका नव्या तेजानं उभा राहतोय आणि मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी मनात आणलं, आपल्या नेत्यांनी मनात आणलं आणि मायाताईंसारखं नेतृत्व आज जे समोर येत आहे या सगळ्यांच्या मदतीनं आज आपण या समाजाला पुन्हा तेच सुवर्ण दिवस आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांकरता ही देखील अतिशय गर्वाची गोष्ट आहे की देशाच्या सर्वोच्च पदावर, ज्या पदाला देशाचा प्रधानमंत्री नेमण्याचे अधिकार आहे, ज्या पदाला देशातले सगळे राज्यपाल नेमण्याचा अधिकार आहे आणि ज्या पदाला देशाचे सरन्यायाधीश नेमण्याचा अधिकार आहे, त्या राष्ट्रपती पदावर देखील आज एक आमची आदिवासी महिला, एक सक्षम अशा प्रकारचं आमचं नेतृत्व श्रीमती द्रौपदी मुर्मू बसलेल्या आहेत. त्यामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली आहे. आता आदिवासी समाज मागे वळून बघणार नाही, तर तोच आपला जो सर्वोच्च अशा प्रकारचा सुवर्ण काळ आहे त्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. आणि त्याच्याकडे जात असताना, या संघर्षातनं आपल्याला जात असताना मंचावरची सगळी आपली नेते मंडळी जी आहेत, या नेते मंडळीच्या मदतीनं मायाताईंसारखे आज या सत्कार समितीचे जे सगळे वेगवेगळ्या संघटना आहेत, या सगळ्या संघटनांच्या माध्यमातून निश्चितपणे आपण त्या सुवर्ण काळाकडे परत जाऊ हा विश्वास मी व्यक्त करतो. आणि मायाताई, तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा देतो. तुम्हाला उत्तम संधी मिळालेली आहे. या संधीचा फायदा घ्या. या संधीचा फायदा घेऊन आपल्या समाजामध्ये असं कार्य उभं करा की पुढच्या अनेक वर्ष आपल्या समाजाने तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. तुमचं नाव हे सगळ्यांच्या तोंडी आलं पाहिजे. आणि त्याकरता जी काही मदत लागेल, गडकरी साहेब, आम्ही सगळे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हा विश्वास आपल्याला देतो. आपलं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय सेवा, जय भारत.